गुड मॉर्निंग. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 3चे उरलेले क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 9पासूनचे ते बघू. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1 चॅप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. क्वेश्चन नंबर 9. डिवाइड 207 into 3 parts such that the numbers are in arithmetic progression and the product of the two smaller parts is 4623. Solution: let the three parts of 207 which are is arithmetic progression. B. A minus D, A and A plus D. तर कंडिशन दिलेली आहे. तीन पार्टमध्ये डिवाईड करायचे आहे, म्हणजेच तिन्हीची सम 207 आहे. ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी इक्वल टू 207 हे गिवन आहे. याच्यावरून आपल्याला एची व्हॅल्यू काढता येईल. इथे प्लस डी मायनस डी कॅन्सल झाला. 3a इक्वल टू 207 हे 3ने डिव्हिजिबल आहे, कारण याची सम 9 होते. देअरफॉर a इज इक्वल टू 207 डिवाइड बाय 3. देअरफॉर a इज इक्वल टू 3 6 जा 18, 3 9 जा 27. एची व्हॅल्यू मिळाली 69. तर दुसरी कंडिशन दिली आहे, पहिल्याची आणि तिसऱ्याचा प्रॉडक्ट. द प्रॉडक्ट ऑफ ए मायनस डी अँड ए, पहिल्या आणि दुसऱ्याचा प्रॉडक्ट इज 4623 आहे. गिवन ए मायनस डी इंटू ए इक्वल टू 4623. आता एची व्हॅल्यू टाकू याच्यात. 69 मायनस डी इंटू 69. आता हा 69 इकडे जर डिव्हाइड नेला तर 69 मायनस डी इक्वल टू 4623 अपॉन 69. आता हे डिवाईड करताना डायरेक्ट मोठा पाढा येत नसेल तर पहिले 3ने दोन्ही डिवाईड होतात का ते बघू. इथे 6 9 आहे म्हणजे 3ने डिवाईड होते. इथे 3 6 आणि 4 + 2 6 म्हणजे 3 6 9 असे जर असले तर 3ने डिवाईड होते. मग पहिले 3ने डिवाईड करू. 3 2 जा 6, 3 3 जा 9. इथे 3 1 जा 3. नंतर इथे 1 आला, 3 5 जा 15. इथे 1 आला, 3 4 जा 12 आणि 3 1 जा 3. आणि आता 23ने याला डिवाईड केलं तर 67 येते. तसं 23चा टेबल आला असता तर इथे 23 3 जा आलं असतं हे, आणि 23 2 जा 46 आणि इथे 23 1 जा 23 म्हणजे 201 आलं असतं इथे.
तर याचा आन्सर आलं 67. म्हणजे 69 मायनस डी इक्वल टू 67. मग हा डी प्लस करायसाठी इकडे आणू. 69 मायनस 67 इक्वल टू डी. देअरफॉर डी इज इक्वल टू 2. आता आपण घेतलेल्या किमती काढू. पहिली किंमत होती ए मायनस डी, म्हणजे 69 मायनस 2 इक्वल टू 67. दुसरी व्हॅल्यू ए इज इक्वल टू 69 आणि तिसरी ए प्लस डी, म्हणजेच 69 प्लस 2 इक्वल टू 71. म्हणजे आन्सर आहे द रिक्वायर्ड 3 parts of 207 are 67, 69 and 71. Example 10. There are 37 terms in an arithmetic progression. The sum of the middle 3 terms is 225 and the sum of the last 3 terms is 429. Find the arithmetic progression. इथे आपल्याला n इज इक्वल टू 37 दिलेले आहे. मग मिडल टर्म ऑफ द AP n+1/2 म्हणजेच 37 + 1/2 म्हणजेच 38/2 म्हणजेच 19. आता द 3 मिडल टर्म्स are T18 plus T19 plus T20. या तिन्हीची सम दिलेली आहे 225. हे गिवन आहे. आणि TNचा फॉर्म्युला आहे TN इक्वल टू A प्लस n-1 D. हा फॉर्म्युला. तर प्रत्येकामध्ये एनची किंमत टाकून सॉल्व केलं तर काय येईल? हे TN इक्वल टू A प्लस 18ची किंमत. इथे पहिले 18 घेतले तर 18 - 1 D म्हणजेच काय A प्लस 17D. ही झाली T18ची किंमत. तशीच T19ची किंमत येईल A प्लस 18D म्हणजे याच्यापेक्षा एक कमी. तसंच T20ची किंमत येईल A प्लस 19D. आता या तिन्हीची सम A प्लस 17D प्लस A प्लस 18D प्लस A प्लस 19D इक्वल टू 225. आता याच्यामध्ये 1 2 3 3A प्लस 17 18 19 या तिन्हीची सम करायची आहे. हे लागोपाठची संख्या आहे म्हणजे
17, 18, 19 म्हणजेच 18 3 म्हणजे झाले 54 D इक्वल टू 225. आता याला 3ने हे 5 + 4 9 होतात. इथे 2 2 4 + 5 हे 9 होतात. म्हणजे 3ने डिव्हिजिबल आहे, म्हणून डिवाइड बाय 3. इथे ए राहील. इथे 3ने डिवाइड केलं तर 18 आणि इथे 3ने डिवाइड केलं तर 75. हे आपल्याला 1 नंबरचं इक्वेशन मिळालं. आता द सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स दिल्या. ती सम आहे 429. लास्ट 3 आहे म्हणजेच 37 लास्ट आहे, त्याच्या अगोदरची 36, त्याच्या अगोदरची 35. या तिन्हीची सम 429 आहे. आता आपण T35 काढू. T35 म्हणजे A प्लस याच्यापेक्षा एक कमी म्हणजे 34D. तसंच T36 म्हणजे A प्लस 35D. तसंच T37 म्हणजे A प्लस 36D. आता या तिन्हीची सम A प्लस 34D प्लस A प्लस 35D प्लस A प्लस 36D इक्वल टू 429. आता याच्यातही 1 2 3 म्हणजे 3A. याच्यातही हे 35चे तिप्पट म्हणजे 3 5 15, 3 3 9 आणि 1 10 D इक्वल टू 429. इथेही हे 5 + 1 6 होतात. इथे 4 + 2 6 आणि हे 9 म्हणजे 3 6 9 असे असले की 3ने डिव्हिजिबल असते. मग यालाही 3ने डिवाइड करू. A प्लस इथे पुन्हा 35 3 केला आहे आपण, म्हणून 35D. आणि याला डिवाइड केलं तर 3 1 3. मग इथे 1 आला. 12 3 4 12 आणि 3 3 9. हे दुसरं इक्वेशन. आता इक्वेशन 2च्या व्हॅल्यू मोठ्या आहे म्हणून आपण वर घेऊ. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. A प्लस 35D इक्वल टू 143 हे दुसरं इक्वेशन. आणि A प्लस 18D इक्वल टू 75 हे पहिलं इक्वेशन. मायनस करताना हे सगळे मायनस होतील. इथे मायनस येईल. हा A कॅन्सल झाला. 35मधून 18 गेले. 17D इक्वल टू 68. आणि 68 70च्या टेबलमध्ये आहे, म्हणून 68 डिवाइड बाय 17 इक्वल टू 4. Substituting D is equal to 4 in equation 1. A plus 18 D ची व्हॅल्यू 4 इक्वल टू 75. A plus 72 इक्वल टू 75. म्हणून आता 72 इकडे जाईल म्हणजे मायनस होईल, म्हणजेच 3. तर Aची व्हॅल्यू 3 आली, म्हणजेच T1ची व्हॅल्यू 3 आली. आता आपल्याला A आणि D मिळाल्यामुळे आपल्याला सिक्वेन्स लिहिता येईल. पण शेवटचा टर्म काढू आपण. 37th टर्म.
इज इक्वल टू ए प्लस 36d. एची व्हॅल्यू 3 प्लस 36 इंटू 4. 3 प्लस 144 इक्वल टू 147. म्हणून आन्सर आहे द रिक्वायर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन इज. पहिली व्हॅल्यू 3. 3 प्लस 4 म्हणजे 7. 7 प्लस 4 म्हणजे 11. 11 प्लस 4 म्हणजे 15 अँड सो ऑन. आणि लास्ट टर्म आहे 147. Eleventh example, if the first term of an arithmetic progression is a, the second term b, and the last term c, then show that the sum of the terms of the arithmetic progression is a plus b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये b plus c minus 2a डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये b minus a. T1 is equal to A, T2 is equal to B, and Tn is equal to C. The common difference. Therefore, the common difference D is equal to B minus A. आता total number of term in AP. AP मधले total number पाहू आपण. Tn equal to A plus n minus 1d. हा फॉर्म्युला घेतला. C is equal to A plus n minus 1 आणि D ची व्हॅल्यू आहे B minus A. आता हा A इकडे आणला तर C minus A होईल. हा इक्वल टू n minus 1 आणि B minus A. याच्यावरून n minus 1 ची व्हॅल्यू काढू. n minus 1 इज इक्वल टू हे इकडे डिवाइड होईल C minus A अपॉन B minus A. आता हा 1 इकडे आणू म्हणजे प्लस 1 होईल. देअरफॉर n इज इक्वल टू C minus A अपॉन B minus A प्लस 1 म्हणजेच 1 अपॉन 1. आता हे इथे येईल C minus A प्लस B minus A अपॉन B minus A. आता याच्यामध्ये प्लस A मायनस ए आहे म्हणून हे एकत्र होतील म्हणजे C प्लस B मायनस ट्वाईस A अपॉन B मायनस A. ही n ची व्हॅल्यू आहे. आता द सम ऑफ n टर्म. The sum of n terms of the AP. यासाठी फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू n अपॉन 2 ट्वाईस A प्लस n मायनस 1 D. याच्यात पहिले आपण n ची व्हॅल्यू टाकू. B प्लस C मायनस ट्वाईस A
अपॉन बी मायनस ए आणि त्याला अपॉन हे 2, ही एनची व्हॅल्यू झाली. नंतर याच्यात ट्वाईस ए प्लस इथे पुन्हा एनची व्हॅल्यू टाकू आपण, हे बी प्लस सी मायनस ट्वाईस ए अपॉन बी मायनस ए, ही एनची व्हॅल्यू टाकली. याच्यातून -1 आणि याला डीची व्हॅल्यू आहे बी मायनस ए. आता हे सॉल्व करताना हा 2 आपण याला मल्टिप्लाय घेऊ. बी प्लस सी मायनस ट्वाईस ए अपॉन 2 बी मायनस ए आणि इथे ट्वाईस ए प्लस, आता बी मायनस ए या 1ला मल्टिप्लाय होईल इथे, म्हणजे बी प्लस सी मायनस ट्वाईस ए मायनस बी मायनस ए अपॉन बी मायनस ए आणि याला पुन्हा मल्टिप्लाय बी मायनस ए. आता हे सॉल्व करताना बी प्लस सी मायनस ट्वाईस ए अपॉन ट्वाईस बी मायनस ए, हे आतमध्ये सॉल्व करू आपण पहिले. 2a प्लस बी प्लस सी मायनस ट्वाईस ए, हा मायनस चिन्ह आतमध्ये जाईल तर हे मायनस बी होईल आणि प्लस ए होईल अपॉन बी मायनस ए आणि याला मल्टिप्लाय बाय बी मायनस ए. आता इथे हा बी मायनस ए कटला, इथे हा बी पण कटतो आणि 2a मधून एक ए गेला तर मायनस ए शिल्लक राहतो. म्हणजे पुढच्या ओळीत येईल बी प्लस सी मायनस ट्वाईस ए अपॉन ट्वाईस बी मायनस ए आणि ब्रॅकेटमध्ये राहिला आता ट्वाईस ए प्लस सी मायनस ए, हे प्लसमध्येच आहे सगळं. आता इथे बी प्लस सी मायनस ट्वाईस ए अपॉन 2 बी मायनस ए आणि इथे 2a मधून एक गेला तर ए राहतो फक्त, ए प्लस सी. हीच आहे एस एनची किंमत. गणित मोठं असलं तरी काही कठीण नसते, एक 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 स्टेप करत जायची, मिळते ॲन्सर. बी प्लस सी एक्झाम्पलमध्ये देताना हे अगोदर लिहिलं आहे तर पुन्हा तसंच लिहून घ्यायचं. एक्झाम्पल ॲन्सर इज इक्वल टू ए प्लस सी बी प्लस सी मायनस ट्वाईस ए अपॉन ट्वाईस बी मायनस ए. Example 12. If the sum of first p terms of an arithmetic progression is equal to the sum of first q terms, then show that the sum of its first p plus q terms is 0. आणि कंडिशन दिली आहे p is not equal to q. याचं प्रूफ आहे, लेट a be the first term and d be the common difference of the given AP. म्हणजेच काय दिलं आहे, SP इज इक्वल टू SQ, हे गिव्हन आहे. आता फॉर्म्युला घेतला, SN इज इक्वल टू N अपॉन 2 ट्वाईस A N-1 D. आता याच्यामध्ये पी आणि क्यू व्हॅल्यू टाकू. म्हणजे एनची व्हॅल्यू पी घेतली तर पी अपॉन 2 ट्वाईस ए प्लस पी मायनस 1 डी इक्वल टू
क्यू अपॉन 2 ट्वाइस ए प्लस क्यू मायनस 1 डी. इथे दोन्ही ठिकाणी अपॉन 2 आहे म्हणून याला मल्टिप्लाय बाय 2. मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच हा 2 दोन्हीकडे निघून जाईल. पी इंटू 2a प्लस पी मायनस 1 डी इक्वल टू क्यू 2a प्लस क्यू मायनस 1 डी. आता पीने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर पी इंटू ट्वाइस ए प्लस इथे पीने मल्टिप्लाय केलं तर पी स्क्वेअर डी मायनस पी डी. पी स्क्वेअर इथे डी आहे हा तो बाहेरच राहू देऊ आपण. पी स्क्वेअर मायनस पी डी. तसंच इथे क्यूने याला 2a घेतला आणि याला मल्टिप्लाय केलं तर क्यू स्क्वेअर मायनस क्यू आणि हा डी बाहेरच आहे. आता हे सगळे पद एका बाजूला आणू आपण. पी ट्वाइस ए मायनस क्यू ट्वाइस ए प्लस आता हा डी बाहेरच घेऊ, दोन्हीचा डीच आहे म्हणून. मग ब्रॅकेटमध्ये पी स्क्वेअर मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर मायनस क्यू आणि बाहेर डी इक्वल टू 0. इथे सॉल्व करताना हे पी स्क्वेअर मायनस पी या बाजूचे आहे म्हणून हे जसे तसे आले आणि ह्याची साईड बदलली म्हणून हा मायनस होईल आणि हा प्लस होईल. आता यामध्ये ट्वाइस ए कॉमन आहे, ब्रॅकेटमध्ये पी मायनस क्यू आणि इथे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर मायनस पी प्लस क्यू डी इक्वल टू 0. आता इथे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आहे, इथे फॉर्म्युला लागेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. मग इथे ट्वाइस ए पी मायनस क्यू आणि इथे याच्या जागेवर आपण तो फॉर्म्युला टाकू म्हणजे पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू आणि हे मायनस बाहेर घेतल्यामुळे इथे पी मायनस क्यू येईल इक्वल टू 0. आता यामध्ये पी मायनस क्यू कॉमन आहे, इथे पण पी मायनस क्यू. इथे पी मायनस क्यू तिन्ही टर्ममध्ये आपण कॉमन काढला. मग 2a पी प्लस क्यू मायनस 1 इक्वल टू डी इंटू डी इक्वल टू 0. पण काय दिलं आहे, बट पी इज नॉट इक्वल टू क्यू म्हणून पी मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0. म्हणून ट्वाइस ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 डी इक्वल टू 0. हे पहिली टर्म 0 नाही आहे म्हणजेच ही टर्म 0 असेल. हे पहिलं इक्वेशन. आता एस पी प्लस क्यू पी प्लस क्यू डिवाइड बाय 2 ट्वाइस ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी.
आता ही दुसरी टर्म 0 आहे असं निघालं, म्हणजे मग याची व्हॅल्यू टाकू आपण p+q/2 इंटू 0 फ्रॉम 1, म्हणजेच याचा आन्सर आलं 0. देअरफॉर SP+q = 0. The sum of first p+q terms is 0. Example 13. If m times the mth term of an arithmetic progression is equal to n times its nth term, then show that the m plus nth term of the AP is 0. Solution. Let a be the first term and d be the common difference of the given arithmetic progression. The m times mth term is equal to n times nth term हे गिवन आहे, म्हणजेच m इंटू TM इक्वल टू n इंटू TN. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण nच्या जागेवर m टाकू. TM इक्वल टू a प्लस m-1d आणि TN इज इक्वल टू a प्लस हे तर हा तर एनचंच फॉर्म्युला आहे. आता हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण हे इक्वेट करू. a प्लस m-1d इक्वल टू a प्लस n-1d. ही mth टर्म आहे म्हणून mने मल्टिप्लाय केलं याला, आणि ही n आहे म्हणून nने मल्टिप्लाय केलं. आता mने आतमध्ये मल्टिप्लाय करू. ma प्लस आणि mने याला मल्टिप्लाय केलं तर m-1d मायनस na मायनस n-1 d इक्वल टू 0. आता ह्या सगळ्या टर्म जवळजवळ आणल्या तर हे ma आणि na म्हणजे a कॉमन आहे याच्यात, m-n प्लस mने गुणलं तर m² मायनस m d मायनस n² मायनस n d इक्वल टू 0. आता यामध्ये पण या दोन्ही टर्ममध्ये d कॉमन आहे, तो बाहेर काढू आपण. a m-n प्लस d m² मायनस m मायनस हा मायनस आतमध्ये गेला तर इथे प्लस होईल, हे मायनस होईल, हे प्लस होईल, इक्वल टू 0. आता इथे a m-n प्लस d यामध्ये m² मायनस n² हे जवळ आणू, म्हणजे इथे पण a² मायनस b² फॉर्म्युला लागेल, आणि मायनस चिन्ह बाहेर काढलं तर m-n इक्वल टू 0. आता याच्या जागेवर आपण ते दोन ब्रॅकेट टाकू. m-n प्लस m प्लस n m-n आणि इथे m-n आहेच हा, इक्वल टू 0. आता याच्यामध्ये हा m-n हा m-n हा m-n तो कॉमन काढला, आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक आहे इथे a, इथे प्लस d
एम प्लस एन आणि -1 इक्वल टू 0. म्हणजे एम मायनस एन 0 आहे, नाहीतर मग हा ब्रॅकेट 0 आहे. पण एम मायनस एन इज नॉट इक्वल टू 0. म्हणून ही दुसरी टर्म 0 येईन. ए प्लस डी एम प्लस एन -1 इक्वल टू 0. हे दुसरं इक्वेशन आहे फ्रॉम 1 and 2. एम प्लस एन nth term of the AP is 0. Example 4. 14 rupees 1000 is invested at 10% simple interest. Check if the interest amount at the end of every year is in AP. If this is an AP, then find amount of the interest after 20 years. For this, complete the following activity. Solution: simple interest is equal to P into R into N upon 100. Simple interest after 1 year. एका वर्षानंतर 1000 P आहे, 10 इंटरेस्ट आहे आणि 1 इयर अपॉन 100 इक्वल टू 100. हे 2 झिरो कट केले, हा एक झिरो, हा एक झिरो, म्हणजे हे 100 उत्तर आलं. तसेच सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स. आता फक्त 1च्या जागेवर 2 घ्यायचा, म्हणजेच 1000 इंटू 10 इंटू 2 अपॉन 100 इक्वल टू, इथे 2 झिरो गेले, हा झिरो गेला, हा झिरो गेला, 100 इंटू 2 म्हणजे 200. तर सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स. आता 3 घ्यायचे, 1000 इंटू 10 इंटू 3 अपॉन 100. याचा आन्सर येईल 300. हे आलं लक्षात. 2 झिरो हेही काटले चालतात. 10 10 जा 100, 100 3 जा 300. आता तसेच 4 इयर, 5 इयर, 6 इयर. मग सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 4 इयर्स. हे डायरेक्टच उत्तर लिहिता येईल आपल्याला. 400. 5 इयर्सचं सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 5 इयर्स हे येईल 500 रुपये. आणि 6चं काय येईल मग? सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 6 इयर
600 in. $500, 600 यावरून आपल्याला काय समजते? A इज इक्वल टू 100 आहे आणि डी इज इक्वल टू पण 100 आहे. डिफरन्स पण 100 आहे आणि पहिली टर्म पण 100 आहे. मग TNचा फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस n-1 D. मग आता याच्यात A आणि Dच्या व्हॅल्यू टाकू. 100 प्लस T20 काढायचं आहे. 20-1 आणि Dची व्हॅल्यू ती पण 100. प्लस 19 इंटू 100 म्हणजे 100 प्लस 1090 म्हणजेच 2000. T20 म्हणून आन्सर आहे अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 years is ₹2000. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि खूप अभ्यास करा. गुड बाय.